फायनली आम्ही 3:45 वाजता बँगलोरला पोहोचलो. जी ट्रेन बँगलोरला जाणार नव्हती, तर म्हणलं आधी टीशीला विचारून घेऊया की बँगलोरला जाणार आहे का. तर टीसी बोललं हो जाणार आहे. तर लय खुश झालो आम्ही. पण ट्रेन ही 15 मिनटं अगोदरच स्टेशनला येऊन पोचली. पण इथे थंडी एवढी होती, खूप काय थंडी सांगू आहे तुम्हाला. थंडी थंडी. थंडीमुळे ना एवढा असं गारटली होती मी, कारण ड्रेस पण तसाच नसला घातलेला. तर म्हणलं चला ही टोपी लावून बघूया. पण टोपी लावून असं भिकारासारखी वाटत होती. मग काढून टाकली टोपी आणि मग बसलो आम्ही आमच्या नाश्त्यासाठी. थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि नाश्ता केला. मी घेतलेला इथे इडली आणि घेतलेला यांनी घेतलेला डोसा, कारण पुढचा प्रवास अजून 2 तासाचा होता. म्हणलं इथून काहीतरी पेटपूजा करूनच जावं. ऊन येत नव्हतं. 7 वाजेपर्यंत स्टेशनवरतीच थांबलो, कारण मुलांची शाळा जी आहे ती म्हणजे मुलं 8 वाजताच बाहेर येणार हे माहिती होतं. मग 4 वाजता जाऊन काय फायदा आहे ना. म्हणून आम्ही तिथेच 2 तास थांबलो. 7 वाजता बाहेर आलो. मग ते जरा ऊन पडलं होतं. एवढं बरं वाटत होतं ना, ऊन तोंडावर आलं की असं वाटायचं. पहिले तर उन्हाची मला म्हणजे सूर्य असा दिसला की त्रास व्हायचा. पण आता खूप बरं वाटत होतं. उन्हाचा प्रकाश तोंडावरती पडत होता ना, खूप भारी वाटत होतं. मग आम्ही उतरलो आणि चालत होतो. मग मागून येऊन धप्पा दिला माझ्या पोराने. पण तो मी शूट केला नाही, कारण लगेच फोन मी कट केला आणि मग त्यांना घेऊन फिरतच होतो. आधी काय केलं, आधी माझ्या मुलाला घेतलं बारक्याला. त्याचं आधार कार्डचं काम होतं, ते आधार कार्ड बनवलं. आणि मग आम्ही अशा एरियात आलो ना की असं वाटत होतं कोणाच्या तरी म्हणजे कोणत्या तरी सेलिब्रिटी किंवा असं काहीतरी शूटिंग वगैरे असतं ना, तिकडे आलेलो आहे. म्हणजे बघा तुम्ही, चारही बाजूनी तुम्हाला बंगलेच बंगले दिसणार. आणि एवढे मोठे मोठे बंगले होते ना, बाबा रे बाबा, डोळे अशा मोठे मोठे झालेत माझे. असे वाटले डोळ्याचा बाहेरच येतं की काय. म्हणजे मी रायचूरचा बंगला बघून खुश होत होती, पण इकडचे बंगले बघून तर मला चक्कर येऊन पडणार असं वाटत होतं. माझ्या पोराला म्हणलं, यश बघ रे बंगले, बघ बंगले कसे किती भारी वाटतं ते. यश म्हणतो मग मी ह्याच्यापेक्षा मोठं बांधीन. मी म्हणलं अरे वा, बघू बघू. म्हणलं कसं बांधतो मोठं बांधण्यासाठी मला वाटतं आहे एकतर पॉलिटिकलमध्ये जावं लागेल किंवा कोणत्या तरी बँकमध्ये चोरी करावी लागेल, है ना. 2 नंबरचं काम करावं लागेल. नाहीतर कष्टाने अशा एवढा मोठे बंगले कधी बांधायचं आम्ही. असो, नशिबात असलं तर होईल हे पण, है ना. तुमच्या सपोर्टमुळं, यूट्यूबच्या पैशानी. म्हणून म्हणते हो, सपोर्ट करा आम्हाला. आपलं कधी व्हायचं असं घर. हा हां, चांगलं आहे बांधा. लाईनीत सगळी मोठी मोठी घरच आहेत इथे. कसलं आहे हां. सगळे इलेक्ट्रिक स्कूटी आहे. एकच पेट्रोलचं स्कूटी चला. 6-7मध्ये असतानाच लॉन्च झालेला तो फोन. हां, ते असा ॲडव्हर्टाईजमेंट दाखवत, तो डोल वाजत असतो, हातात फोन पकडून एक हातात डोल वाजत असतो, तरी एकच जागा असं वाटतच नाही की हलतो येतो. बघा हा पण घर बघा. असं वाटतंय कोणतं तरी फिल्म सिटीच्या बाहेर आलोय. सगळे मोठी मोठी घरं पूर्ण लाईनीत. एक पण छोटा घर दिसणार नाही तुम्हाला. हे ह्याच्यावर आहे 1 BHK वेज ओनली. हे पण आहे ब्राह्मण लोकांचं घर म्हणून वेज ओनली. भारी एक एक मोठे मोठे बंगलो आहे तिथे. मस्त पूर्ण लेनच बंगल्यांचा आहे. पूर्ण लेन आहे ना, इथून घेऊन आहे बघ. हे पूर्ण इकडून असं, म्हणजे तिथून आम्ही चालत आलो आहे. तिकडून पूर्ण बंगलेच आहेत. सगळे असे तसे बंगले नाही, मोठे मोठे बंगले. बंगलो मस्त. डोळे मोठेचे मोठे राहतात. आता इथं टर्न मारला त्यांनी, त्या लेनला बघूया. सगळे मग तसेच आहेत ना घरी. यश हे बघ. मी इथे एरियाला आला नाही कधी. नाही म्हणजे एक पण छोटा घर नाही आहे, सगळे मोठे घरच आहेत. मस्त. चांगलं इथं आमिर लोक आहे. आता इथे अजून त्या एनजीओ पण आहे तिथं, किती मोठं घरं, असं डिझाईनवाले घर आहे सगळे. हां, आता इकडे पण सेम तसंच आहे. तेव्हा तिथे एक बनतो. हां, तिकडे एक बनतो. इथे पण तेच आहे, सगळे तसेच घर आहेत. एक PG असतो. मग तिकडे आम्हाला थोडंसं काम होतं. मग ते काम आम्ही केलं आणि त्यानंतर मग ह्यांना घेऊन आलो मॉलमध्ये. कारण ह्यांना पण काहीतरी म्हणलं आता चालूया, कारण त्यांची सुट्टी गेली होती दोघांची. 4:30ला परत त्यांना हॉस्टेलला सोडायचं होतं. मग त्यांना विचारलं काय खाणार आहे तुम्ही. तर मग त्यांनी सांगितलं की काही चालेल आम्हाला, कारण एवढी काय अपेक्षा नाही आमची, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणलं चला तुम भी क्या याद करोगे, तुमको KFC में लेके चलते.
मग आम्ही KFCचा रोल वगैरे खाल्ला आणि त्यानंतर ह्या लोकांना घ्यायचं थोडं सामान घ्यायचं होतं डीमार्टमध्ये. मग डीमार्टमध्ये आलो आणि यांना थोडंफार खाऊ घेऊन दिलं. हे नाही पाहिजे आम्हाला. मॅग्नम. आम्ही सॉफ्टी खातोय आता 20वाली. हे लोक 70वाली खातात आहे. मग सगळी शॉपिंग वगैरे झाल्यानंतर मग 3 वाजता हॉटेलमध्ये आलो आणि ह्यांना मग तंदुरी वगैरे खायची होती. मग ते सगळं त्यांना खिलवलं आणि 4:30ला त्यांना हॉस्टेलला सोडलं आणि तिथून आम्ही पळालो कारण संध्याकाळची ट्रॅफिक एवढी असते ना इकडे की मरणार ट्रॅफिकमध्ये, एवढी ट्रॅफिक असते. मग आलो आम्ही बस स्टॉपमध्ये आणि इकडून घेतली बस आणि बस पण पूर्ण गच्च भरली होती. आम्हाला 1.5 तास उभं राहून अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचावं लागलं आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो स्टेशनला. पुढचं मी काही शूट केलं नाही कारण माझा मोबाईल झालेला स्विच ऑफ.